मित्रांनो, इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षा विषय गणित आणि घटक आपण अभ्यासत आहोत. संख्याज्ञान यामध्ये परिमेय संख्या, पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या आणि पूर्णांक संख्या यांचा अभ्यास आपण करत आहोत. त्यामध्ये स्वाध्याय 2.3 आपण या ठिकाणी समजून घेत आहोत. बघा, यामध्ये पहिलाच प्रश्न आहे की 40/12 म्हणजे 40/12 भागेला 10/4. बघा, अपूर्णांकामध्ये भागाकार म्हणजेच गुणाकार व्यस्त करून गुणणे. म्हणजे सुरुवातीचा जो अपूर्णांक आहे जशास तसे आपण लिहिणार आहोत. 40/12 तिथं भागाकाराचं रूपांतर गुणाकारामध्ये करायचं आणि समोरच्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त करायचा, म्हणजे अंशाचा छेद आणि छेदाचा अंश करायचा. अशा पद्धतीने एवढी ट्रिक लक्षात ठेवायची आहे. आता आपण तिरपा गुणाकार, तिरपा भागाकार या ठिकाणी करू शकतो. बघा, 10 × 10, 10 × 4 = 40, 4 × 4, 4 × 3 = 12. ठिकाणी 1 यांचा गुणाकार जो शिल्लक झाला बघा, 4 × 4 अंशस्थानी आणि 3 × 3 म्हणजे 4/3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर निघालेलं आहे. बघा, पर्याय क्रमांक पुढे दिसते का 4/3? काळजीपूर्वक बघा, कारण 2 मध्ये 3/4 म्हणजे उलट आहे. आपल्याला 4/3 पाहिजे, पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतं, म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. प्रश्न दुसरा, पुढील पर्यायात 2/5 व 6/5 या दरम्यानची परिमेय संख्या कोणती? मित्रांनो, हा जो सराव संच अतिशय महत्वाचा आहे. एकूण 18 प्रश्न या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. हा सराव संच समजल्यानंतर परिमेय संख्यावरील सर्व प्रकारचे जे क्रिया आहेत ते आपल्याला समजणार आहेत. बघा, प्रश्न क्रमांक 2. बघा, दरम्यानचा अपूर्णांक किंवा दरम्यानची परिमेय संख्या जर शोधायची असेल तर सगळ्यात सोपा ऑप्शन किंवा कुठेही लागू होणारा जो पर्याय आहे तो मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेला आहे. पुन्हा एकदा सांगत आहे, बरोबर आहे. कोणताही नियम पाठ करण्याची गरज नाही. सरळ सरळ दिलेल्या परिमेय संख्यांचं आपल्याला दशांश रूपामध्ये रूपांतर करायचं आहे आणि पर्यायाचं पण दशांश रूपामध्ये रूपांतर करायचं आहे. बघा, या ठिकाणी दशांश रूप काय होणार आहे? या ठिकाणी 0 पॉईंट, कारण अंश लहान आहे, आता 20 झाले, 5 चौक 20 आणि 5 0 0 असं 2 त्याचं पण आपण काढूया. आणि इथं काय येणार आहे बघा, 5 1 5, एक शिल्लक राहिला, पॉईंट दिला, 10 झाले आणि 5 दुने 10 आणि पुन्हा 5 0 0 म्हणजे 0.40 ते 1.20 च्या दरम्यान जो काय अपूर्णांक येणार आहे ते आपलं उत्तर असणार आहे. बघा, या ठिकाणी नंबर 1 चा पर्याय आपण चेक करून बघूया. नंबर 1 चा पर्याय 3/5. याचं काय येतं उत्तर? तर बघा, 0 पॉईंट या ठिकाणी 30 झाले. आता 5 चा जो पाडा आहे तो आपण म्हणणार आहोत 5 × 30, 5 × 30 आणि 5 0 0 म्हणजे 0.60. बघा, 0.40 आणि 1.120 च्या दरम्यान 0.60 हा अपूर्णांक आपल्याला दिसतो. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 3/5. 3/5 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1. 3/5 या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 1 निवडलेलं आहे. आता बघा, दुसरा एक शॉर्टकट आहे, परंतु त्या ठिकाणी काही नियम आपल्याला लक्षात ठेवावे लागतील की जर छेद समान असतील, बघा हे तुम्हाला माहित असलं बऱ्याच जणांना, जर छेद समान असतील तर दरम्यानचा अपूर्णांक शोधणं आपल्याला सोपं जातं, कारण ते एका संख्येची शेवटी संख्या असतात जर छेद समान असेल तर. बघा, या ठिकाणी छेद समान आहेत म्हणजे इथं 5 आहे, इथं सुद्धा 5 आहे, म्हणजे या ठिकाणी बघा असे अपूर्णांक आहेत 1/5, 2/5, 3/5, बघा, 4/5 आणि 5/5, त्यानंतर 6/5. म्हणजे असे जर छेद समान असेल तर दरम्यानचा अपूर्णांक शोधणं सोपं आहे. आपल्याला 2/5, बघा 2/5 आणि शेवटचा पण दिलेला आहे 6/5. म्हणजे याच्या दरम्यान असणारे अपूर्णांक कोणकोणते? 3/5, 4/5, 5/5. तर यापैकी पर्यायामध्ये कोणता दिला आहे? 3/5. म्हणजे 3/5 असा पण आपण निवडू शकतो पर्याय क्रमांक 1. पण यासाठी आपल्या लक्षात असलं पाहिजे की त्यांचे छेद सारखे असावे लागतात किंवा छेद सारखे करून घ्यावे लागतात. परंतु जर छेद समान असतील तर तुम्ही ही पद्धत सुद्धा वापरू शकता. जर छेद समान नसेल तर त्याचं दशांश रूपामध्ये रूपांतर करून आपल्याला दरम्यानचा अपूर्णांक हा शोधता येतो. प्रश्न तिसरा, शिमला या शहराचे तापमान 0 डिग्री किंवा 0 अंश च्या खाली, 0 अंश खाली किती आहे? 7 अंश सेल्सिअस आहे. म्हणजे 0 अंश सेल्सिअसच्या खालच्या ज्या
तापमान आहे ते आपण वजा या चिन्हाने दर्शवतो. कोणत्या चिन्हाने? वजा या चिन्हाने. म्हणजे ते तापमान कसं दर्शवलं जाईल तर वजा 7 अंश सेल्सिअस. बघा पर्याय क्रमांक 2 दर्शवतो. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 निवडायचंय. प्रश्न क्रमांक 3 साठी योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आपण या ठिकाणी निवडलेलं आहे. बघा मित्रांनो, आता प्रश्न चौथा आपण या ठिकाणी समजून घेऊया. प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी समजून घेत असताना 2 अंश छेद 7. बघा प्रश्न काळजीपूर्वक वाचणं आणि समजून घेणं ही सुद्धा एक कला आहे. 2 अंश छेद 7 व 6 अंश छेद 7 या संख्यांच्या दरम्यान क्रमाने येणाऱ्या 3 परिमेय संख्या पुढीलपैकी कोणत्या? बघा इथं जर छेद समान असतील तर हरकत नाही, ते आपण लिहून टाकूया. संख्या रेषेवरच्या संख्या आहेत ज्यांचे छेद समान आहेत. म्हणजे या संख्या कशा आहेत बघा, 1/1 अंश छेद 7, 2 अंश छेद 7, 3 अंश छेद 7, 4 अंश छेद 7 या 5 अंश छेद 7, त्यानंतर 6 अंश छेद 7 आणि 7 अंश छेद 7. तर जर संख्या रेषा जर आपण अशी या ठिकाणी मांडली तर या संपूर्ण संख्या रेषेवर संख्या इथं 1 येणार आहे. 1 7 1 7 या ठिकाणी 0 आणि एका भागाची 7 भाग केलेले आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे? 2 अंश छेद 7 व 6 अंश छेद 7. त्या ठिकाणी 2 अंश छेद 7 आहे, त्या ठिकाणी 6 अंश छेद 7 आहे. मग यांच्या दरम्यान कोणकोणते परिमेय संख्या येतात तर बघा 3 अंश छेद 7, 4 अंश छेद 7 आणि 5 अंश छेद 7. मग या ठिकाणी 2 आणि 6च्या दरम्यान येणारे जे परिमेय संख्या आहे त्या कोणत्या गटामध्ये दिसत आहेत बघा. त्या ठिकाणी 3 अंश छेद 7, 4 अंश छेद 7 आणि 5 अंश छेद 7 पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते बघा. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर निवडत असताना आपण ठिकाणी पर्याय क्रमांक 2 ला प्राधान्य देणार आहे. आणि पर्याय क्रमांक 2 हे आपण पर्याय क्रमांक 3 3 4 5 पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आपल्याला निवडायचा आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर सुद्धा तेच आहे की पर्याय क्रमांक 3. बघा आता प्रश्न क्रमांक 5 आलेला आहे आणि या ठिकाणी मात्र मी सुरुवातीला जो सांगितलेला दशांश रूल्स या ठिकाणी वापरायचा आहे. 0 व वजा 3 अंश छेद 4 या दरम्यान या संख्येच्या दरम्यान कोणत्याही 2 परिमेय संख्या पुढीलपैकी कोणत्या? तर या ठिकाणी शून्याचा छेद दिलेला नाही आणि 3 अंश छेद 4 दिलेला आहे आणि ह्या संख्या शून्यापासून वजा असणार आहे. म्हणजे संख्या रेषेचा जर विचार केला हे आपल्या डोळ्यासमोर यायला पाहिजे. या ठिकाणी 0 आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने 1 अंश छेद 4, 2 अंश छेद 4, 3 अंश छेद 4 म्हणजे वजा 3 अंश छेद 4. इथं वजा 1 अंश छेद 4 वजा 2 अंश छेद 4 अशा पद्धतीने या संख्या असणार आहे. तर यांच्या दरम्यानचे अंक आपल्याला शोधायचे. तर पर्यायामध्ये छेद 4 दिलेले 3 नंबर दिलेला आहे. 4 अंश छेद 4 पर्यंत हे त्याच्या बाहेर जाते. आपल्याला 3 अंश छेद 4 म्हणजे शून्यापासून इथपर्यंत येणाऱ्या संख्या शोधायच्या आहेत. तर अशा संख्या शोधत असताना आपला गोंधळ होऊ शकतो. तर या ठिकाणी एकच ट्रिक वापरायची. दिलेल्या ज्या परिमेय संख्या आहेत त्यांना आपल्याला दशांश स्वरूपामध्ये रूपांतरित करून घ्यायचे. म्हणजे बघा 0 आपल्याला माहितीच आहे. त्या ठिकाणी 0 हा मोठी संख्या असणार आहे आणि त्यापेक्षा लहान संख्या ठिकाणी येते. बघा 3 अंश छेद 4 ला आपण दशांश स्वरूपात बदलून घेऊया. बघा वजा 3 अंश छेद 4 हा छेदाधिक अपूर्णांक म्हणजे पहिला भाग शून्याचा जाईल. वजा 0 पॉईंट या ठिकाणी पॉईंट नंतर 0 घेतला आपण म्हणजे त्याला काही किंमत या ठिकाणी नसते, परंतु आपला क्रिया करताना त्याचा उपयोग होत असतो. बघा 4 7 28 आणि पुन्हा आपण या ठिकाणी 2 उरले. 2 0 20 4 25 म्हणजे वजा 0.75 वजा 0.75. आता यांच्या दरम्यानच्या संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. तर ह्या सुद्धा आपल्याला डायरेक्टली या ठिकाणी दिलेल्या नाही आहेत. तर आपण या ठिकाणी बघूया. पर्याय क्रमांक 1 मध्ये दोन्ही संख्या काय आहेत? धन आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपल्याला तपासायची गरज नाही, चेक करायची गरज नाही. पर्याय क्रमांक 1 बाद झालेला आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे की दोन्ही संख्या ऋण आहेत. म्हणजे शून्यापासून 0.75 पर्यंत असणाऱ्या ज्या संख्या त्या ऋण असायला हवे. तर पर्याय क्रमांक 2 आपण या ठिकाणी चेक करून बघूया उत्तर मिळते का आपल्याला. बघा नंबर 1चा पर्याय आहे वजा 1/2 म्हणजे वजा 1/2 म्हणजेच वजा 0.5 किंवा 0.50. कारण आपण इथे पॉईंट नंतर 2 संख्या घेतलेल्या आहे. तर प्रत्येक संख्येचं पॉईंट नंतर 2 पर्यंत भागाकार करायचा आहे. बघा बे 0 10 झाले, बे 5 10 आणि बे 0 म्हणजे 0.50 ही पहिली संख्या आहे. पर्याय क्रमांक 2 ची दुसरी संख्या दिली वजा 3/11 3/11. तर वजा चिन्ह येणार आहे या ठिकाणी. मग पॉईंट दिला आणि या ठिकाणी आपण काय केलंय 0 घेतला. 30 झालेलं आहे. 11 दुने 22 11 दुने 22 30 वजा 22 8 शिल्लक पुरतात. 8 0 पुन्हा 80 झाले. 11 7 77
11×8 = 88, 11×7 = 77. म्हणजे या ठिकाणी वजा 0.27 आणि वजा 0.75, सॉरी 50, 0.50 की जे 0.75च्या दरम्यान येतात. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. त्या दोन्ही संख्या इथं कुठेतरी बसतात, वजा 0.27 आणि वजा 0.50. म्हणजे पर्याय क्रमांक कुठे दिसते आपल्याला, हे 2 नंबरचा पर्यायामध्ये या संख्या आपल्याला दिसलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आपण या ठिकाणी निवडावं आपल्याला लागणार आहे. प्रश्न क्रमांक 6, 100 भागेला कंसामध्ये -8 गुणिले -3 वजा -42 भागेला 14 -2. बघा ही पदावली आहे आणि पदावली सोडवण्यासाठी आपण न चुकता कंचे भागू बे ओ किंवा बॉडमास आपण ज्याला म्हणतो तो रूल्स या ठिकाणी वापरायचा आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण तो रूल्स या ठिकाणी समजून घेतलेला आहे. आता पुन्हा एकदा तो रूल्स आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत आणि त्या नियमानुसारच आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. गणित जरी सोपं वाटत असलं तरी बऱ्याचदा आपल्या सिली मिस्टेक किंवा क्रियांचा क्रम चुकला की आपलं उत्तर या ठिकाणी वेगळंच येतं आणि योगायोगानं वेगळं दिलेलं उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये त्यांनी दिलेलं असतं परीक्षकाने, जेणेकरून आपल्या चुका कशा होतील त्यासाठी. मग या ठिकाणी आपण कंचे भागू बे व कंचे म्हणजे कंसातील क्रिया सोडायची आहे. नंतर चाची चेचे गुणाकार असतील तर ते सोडवायचे आहे. त्यानंतर भागाकाराची क्रिया, त्यानंतर गुणाकाराची क्रिया, बेरीज आणि सर्वात शेवटी वजाबाकीची क्रिया आपल्याला करायची. तर या ठिकाणी बघा सर्वात प्रथम आपला एक मोठा पेटी कंस दिसतोय. त्यामधील क्रिया आपल्याला या ठिकाणी क्रमाने करायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला भागाकाराची क्रिया करायची. भागाकाराची क्रिया कोणत्या 2 पदांमध्ये, त्यांना आपण या ठिकाणी अंडरलाईन करूया. ठीक आहे. त्यानंतर स्वतंत्र गुणाकार कोणत्या 2 क्रियामध्ये, तर यांच्यामध्ये आहे. यांना आपण या ठिकाणी अंडरलाईन करूया आणि आपण पुढे सोडवायला जाऊया. की 100 आहे तसे राहतील पहिल्या स्टेपमध्ये, कारण ते भागाकार आणि कंसाच्या बाहेर आहे. त्या ठिकाणी कंसामध्ये बघा -8 गुणिले -3 अगोदर भागाकार, परंतु ते स्वतंत्र क्रिया आहे त्यामुळे आपण ते करून घेऊ शकतो. बघा या ठिकाणी वजा चिन्ह आहे तसं राहील. या ठिकाणी एक संख्या वजा आहे आणि दुसरी अधिक आहे, म्हणजे 42 वजा आहे 14 अधिक आहे. मग या ठिकाणी भागाकार होईल, क्रिया मात्र वजा चिन्हाचा असणार आहे. बघा 14 दुने 28, 14 त्रिक 42 म्हणजे -3 -2. आता या ठिकाणी ह्या कंसातल्या क्रिया बघा -8 गुणिले -3 म्हणजे वजा वजा अधिक होईल 8 त्रिक 24 कंस बंद. पुढची स्टेप आपण या ठिकाणी बघूया. 100 भागेला कंस अद्याप संपलेला नाही मित्रांनो. बघा वजा चिन्ह गुणिले वजा चिन्ह अधिक चिन्ह म्हणजे 24 अधिक 3 वजा 2 कंस अद्याप कायम आहे. बघा पुढचा प्रश्न 100 भागेला 24 आणि 3 27. बघा 24 आणि 3 27 कारण अगोदर बेरीज आणि सर्वात शेवटी वजाबाकी वजा 2. म्हणजे या ठिकाणी 100 भागेला 27 वजा 2 25. आता कंस संपलेला आहे आणि 25 एक 25, 25 चौक 100. 4 हे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. 4 उत्तर आहे बरं का, पर्याय क्रमांक 4 उत्तर नाही. तर या ठिकाणी 4 कुठे दिलेले ते बघा. तर 4 हे पर्याय क्रमांक 3 ला दिलेलं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 हे पर्यायाला आपल्याला या ठिकाणी गोल करायचा आहे. प्रश्न 7वा या ठिकाणी सुद्धा एक पदावली दिलेली आहे मित्रांनो, की जे आपण कंसु बाजू बे चा वापर करून सोडवणार आहोत. या ठिकाणी बघा 5/7 गुणिले 28/15 गुणिले 9/8 गुणिले 3 कंस बंद आणि भागेला 9/2. अगोदर कंसातल्या क्रिया आपण करणार आहोत आणि कंसातल्या क्रिया सर्वात शेवटी आपण करणार आहोत. तरी पण अपूर्णांकामध्ये भागाकारामध्ये उलट करून गुणणे किंवा गुणाकार आणि गुणणे ही काही स्टेप आपल्याला लगेच आठवतात. मग या ठिकाणी आपण जर तिरपा गुणाकार भागाकार केला तर आपल्याला या ठिकाणी आपण त्याला काटाकाटी म्हणतो. ते सोपं जातं बघा. जर पाहिलं तर 7च्या पेटीमध्ये 28 म्हणजे 7 एक 7, 7 चौक 28 4 शिल्लक राहिले. 5 एक 5, 5 त्रिक 15. इथे एक झाला. 4 अंश 3 झाले. पुन्हा जर विचार केला तर बघा 3 एक 3, 3 त्रिक 9, पुन्हा 4 एक 4, 4 दुने 8. बघा अंतिम शिल्लक करायला 3 गुणिले 3 याच्या छेदामध्ये आहे असं आपण गृहीत धरू. म्हणजे 3 गुणिले 3, 3 त्रिक 9 आणि बे एक बे भागेला 9/2.
बघा अपूर्णांकामध्ये भागाकार उलट करून 9 अंश 2 गुणिले त्याचा उलट करणार आहोत. गुणाकार ऐवजी भागाकाराच्या गुणाकार चिन्ह घेत आहोत आणि अंश 2 आणि छेद 9. बघा त्या ठिकाणी तुम्ही पाहा का बे एक बे बे एक 9 एक 9 आणि 9 एक 9 शिल्लक राहिला 1 गुणिले 1 1 1 अंश छेद 1 म्हणजे फक्त 1 हे या प्रश्नाचं अंतिम उत्तर आहे. 1 हे उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 नाही बरं का. पर्याय क्रमांक कोणत्यामध्ये 1 दिले तर बघावं लागतं. बघा इथे पर्याय क्रमांक 4 ला 1 दिलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. कारण आपल्याला परीक्षेमध्ये उत्तर नोंदवताना पर्याय नोंदवायचा असतो, उत्तर नोंदवायचं नसतं. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा. चौकटीतील अंकाचा व चिन्हाचा वापर करून 112 किंमत येणारी पदावली पुढीलपैकी कोण? बघा शून्यापासून बघायचं काळजी लोक या इन्फॉर्मेशन करायचं ना 0 1 2 3 4 5 6 7 8 9 पूर्ण अंक आहेत आणि चिन्ह किती वापरायचे आपण 4 वापरायचे. एक बेरीज गुणाकार भागाकार आणि वजाबाकी. तर कोणत्या पर्यायामध्ये या 4 चिन्हांचा वापर केला ते बघायचा आहे. तर नंबर 1 चा पर्याय जर आपण बघितला तर यामध्ये बघा त्याचं उत्तर 112 बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आणि भागाकार सर्वच आहे. म्हणजे हे उदाहरण आपल्याला सोडवून बघूया. सर्वात आधी कंसातील क्रिया 2 अधिक 5 अधिक 0 म्हणजे या ठिकाणी 2 आणि 5 7 आपल्या ठिकाणी मिळतात. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी या कंसामध्ये -2 आणि -4 म्हणजे क्रिया बेरजेची होईल. 4 आणि 2 6 -6 वजा चिन्ह गुणिले अधिक चिन्ह म्हणजे त्या ठिकाणी वजा चिन्ह येणार -6. बघा या ठिकाणी आता स्वतंत्र क्रिया आहे. सगळ्यात अगोदर काय आहे भागाकार होणार आहे. शेवटी अधिक 3 आहे. त्याच्याने 3 गुणिले 6 भागिले 9 असे लिहायचे. ज्यावेळेस या ठिकाणी भागाकारामध्ये जे लहान असल्याने मोठा असेल तर त्याला अंश छेद या स्वरूपामध्ये लिहून घ्यायचं म्हणजे आपण क्रिया करायला पुढे सोपं जातं. आणि 3 1 3 3 त्रिक 9 पुन्हा 3 1 3 3 दुने 6. आता या ठिकाणी अधिक 7 अधिक 2 तेवढे शिल्लक राहिलेले 7 आणि 2 9 वजा 6 ठिकाणी उत्तर आलेलं आहे मित्रांनो 3. समजा आपलं उत्तर किती आलं पाहिजे 112 किंमत येणारा पर्याय आपलं उत्तर असणार आहे. 112 किंमत या ठिकाणी या पर्यायाची आलेली नाही म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर नाही. आपल्याला पर्याय क्रमांक 2 सोडवून बघावं लागणार आहे. बघा पर्याय क्रमांक 2 मध्ये काय दिलेलं आहे 22 गुणिले 10 भागिले 2 अधिक 9 वजा 5. सर्वात प्रथम या ठिकाणी भागाकार करायचा आहे, नंतर गुणाकार. जर या दोघांचा भागाकार केला तर उत्तर काय येतं बघा 22 गुणिले 2 पंच 10 5 अधिक 9 वजा 5. बघा पुढे बघूया आपण आता. आता गुणाकार 22 पंच 110 इतके पाढे आपले पाठ असले पाहिजे. त्या ठिकाणी अधिक 9 वजा 5. त्यानंतर बेरीज आणि सर्वात शेवटी वजाबाकी. बघा 110 आणि 109 110 आणि 9 119 वजा 5. 119 वजा 5 जर केलं तर 19 वजा 5 किंवा 9 वजा 5 4 येतं म्हणजे 114 या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. आपल्याला अपेक्षित उत्तर आहे 112 म्हणजे पर्याय क्रमांक 2 सुद्धा आपलं उत्तर नाही. आता आपल्याला पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी चेक करून बघावं लागणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपण या ठिकाणी पाहूया की पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर येत आहे का. पर्याय क्रमांक 3 मध्ये काय आहे तर 22 गुणिले 10 भागिले 2 अधिक 9 वजा 7. 22 गुणिले 10 भागिले 2 अधिक 9 वजा 7. आता आपण या ठिकाणी सोडूया. सर्वात अगोदर भागाकार म्हणजे या ठिकाणी 22 गुणिले येणारा भागाकार 2 पंच 10 म्हणजे 5 अधिक 9 वजा 7. 22 पंच 110. आता गुणाकाराची क्रिया म्हणजे 110 अधिक 9 वजा 7. 110 आणि 9 119
वजा 6. बघा 9 मधून 7 गेले 2 उरतात, म्हणजे 19 मधून 7 गेले 12 उरतात. एक जशाच तशी येणार या ठिकाणी. बघा 112 आणि हेच आपल्याला हवं होतं. 112 आपल्याला उत्तर येणारा पर्याय आपल्या ठिकाणी निवडायचा होता. तर 112 पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये येतो. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर निवडत असताना आपण पर्याय क्रमांक 3 ला प्राधान्य देणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 9. पुढील पदावलीत तिची किंमत किती यावी ते दिले आहे. ती किंमत येण्यासाठी योग्य तो पर्याय निवडा. बघा 18 भागिले 6 अधिक 3. किंमत 2 आली पाहिजे या पदावलीची. तर आपल्याला सगळे चारीचे चारी प्रश्न किंवा पर्याय या ठिकाणी सोडवावे लागणार आहे आणि ज्या पर्यायाचं उत्तर 2 येतं तो पर्याय आपलं उत्तर म्हणून निवडावा लागणार आहे. बघा पर्याय पहिला आहे कंचू भागू बे व या सूत्राचा आधारित आपल्या ठिकाणी क्रिया करायच्या. पहिला पर्याय कंसामध्ये 18 भागिले 3. 3 सक 18 अधिक 6. हे 6 अधिक 6 12. आपलं उत्तर किती यायला पाहिजे तर 2 किंमत यायला पाहिजे. या ठिकाणी 2 किंमत आलेली नाही म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर नाही. आता पर्याय क्रमांक 2 आपण या ठिकाणी बघूया. पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे 18 भागिले 6 कंस बंद अधिक 18 भागिले 3. तिथं काळजीपूर्वक भाग द्यायचा, बऱ्याचदा गोंधळ होतो आहे की नाही. म्हणजे 18 भागिले 6 6 एक 6 6 त्रिक 18 अधिक 3 एक 3 3 सक 18. या ठिकाणी 6 येतो भागात. 3 आणि 6 उत्तर 9 येते. आपल्याला पदावलीची किंमत किती आली पाहिजे 2 आली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी 2 किंमत येत नाही. हे पर्याय क्रमांक 2 सुद्धा मिसिंग आहे. पर्याय क्रमांक 2 सुद्धा आपलं उत्तर नाहीये मित्रांनो. आता आपला पर्याय क्रमांक 3 आणि 4 बघूया. पर्याय क्रमांक 3 पहिला कंस 18 भागिले 6 कंस बंद अधिक दुसरा कंस 6 भागिले 3. बघा 6 एक 6 sin त्रिक 18 sin त्रिक 18 म्हणजे भागाकार 3 आला अधिक 3 एक 3 3 दुने 6 भागाकार 2 आला. 3 अधिक 2 5 म्हणजे हे सुद्धा आपलं उत्तर नाही. आणि जेव्हा 3 पर्याय बाद होतात तेव्हा चौथं पर्याय हे उत्तर असतंच असतं. ते परीक्षेमध्ये सोडवण्याची गरज नाही, वेळ वाचतो. परंतु आता या ठिकाणी आपण सराव करत आहोत त्यामुळे आपल्या ठिकाणी सोडवायला काही हरकत नाही. बघा 18 भागिले 6 कंसामध्ये 6 अधिक 3. हे कंसातली क्रिया अगोदर होईल, बेरीज होईल. म्हणजे 18 भागिले 6 अधिक 3 9. आता भागाकार होईल 9 एक 9 9 दुने 18. बघा पदावलीची किंमत 2 या ठिकाणी आलेली आहे. कोणत्या पर्यायाला 4 पर्यायाला म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 10. बघा मित्रांनो अतिशय काळजीपूर्वक आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करत चला. बघा पुढीलपैकी चुकीचा पर्याय कोणता. भागाकाराचे उत्तर 24/5 हवे. म्हणजे 24/5 उत्तर येणार नाही. काय येणार नाही असा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. खाली 4 पर्याय दिलेले आहे आणि प्रत्येक पर्यायामध्ये 3 पर्यायांचं उत्तर हे येईल. एक पर्याय असा आहे की ज्याचं उत्तर हे येणार नाही, तो आपल्याला शोधायचा आहे. बघा मग सोपा आहे, फक्त प्रश्न समजून घेताना कन्फ्यूज होऊ शकतो. बघा -72 भागिले -15. बघा -72 याला अंश आणि छेद स्वरूपात लिहू आपण भागिले -15. बघा भागाकारामध्ये जर दोन्ही संख्येचं चिन्ह वजा वजा असेल तर त्याचं रूपांतर अधिक होतं. म्हणजे याचं उत्तर येणार आहे की बघा उत्तर धन असणार आहे, धन संख्या असणार आहे. बघा या ठिकाणी जर आपण विचार केला तर याला लघुरूप आपण देऊया. बघा 3 ने लघुरूप दोघांना पण देता येतं. 3 5 15 आणि 3 एक 3 3 दुने 6 एक या ठिकाणी एक उरलेला आहे, झाले 12 3 चौक 12 किंवा मी डायरेक्ट असं म्हणून 24 त्रिक 72 आणि 5 त्रिक 15 तरी पण चालतं. म्हणजे उत्तर आलेलं आहे. आपल्याला काय पाहिजे येणार नाही असा पर्याय शोधायचा आहे. हे उत्तर आलेलं आहे म्हणजे हा पर्याय आपलं उत्तर नाहीये. आपल्याला दुसरा पर्याय या ठिकाणी शोधावा लागणार आहे. तर दुसरा पर्याय आपण या ठिकाणी शोधूया. दुसरा पर्याय बघा 120 भागिले 25. बघा या दोन्ही संख्या
5ने विभाज्य आहे, कारण एकक स्थानी 0 आणि एकक स्थानी 5 असेल तर त्या संख्या 5ने विभाज्य असतात. बघा 5 5 25 म्हणजे छेदामध्ये 5 आलेले आहे आणि 5 दुने 10, 2 उरले, 2 0 20, 5 चोक 20. हे पण उत्तर 24/5 आलेलं आहे. म्हणजे हे पण आपलं उत्तर नाही. न येणारा पर्याय आपल्या ठिकाणी निवडायचा आहे, कारण प्रश्नामध्ये विचारलेला आहे चुकीचा पर्याय कोणता. बरोबर आहे. प्रश्न समजून घेणं सुद्धा खूप महत्वाचं आहे मित्रांनो. बघा आता पुढचा प्रश्न आहे वजा 480 भागेला 100 वजा 100. या ठिकाणी सुद्धा उत्तर धन येणार आहे, कारण वजा वजा अधिक होतं, भागाकार असेल किंवा गुणाकार असेल त्याच्यामध्ये. आता या ठिकाणी आपण याला बघूया. 1 0 कट झाला. आता या ठिकाणी जर आपण विचार केला तर दोन्ही संख्या 2 ने विभाज्य आहे. बघा बे पंच 10, बे दुने 4, बे दुने 4 आणि बे चौक 8. बघा 24/5 येथे पण आलेला आहे. बघा जर 3 पर्याय बरोबर असतील, 3 पर्यायामध्ये उत्तर नसेल तर चौथा पर्याय निश्चितच आपलं उत्तर असतं. हे बहुपर्यायी परीक्षेचा एक फायदा आहे. चौथा पर्याय आपल्या ठिकाणी तपासायची गरज नाही. परीक्षेमध्ये आपण तो तपासणार पण नाही. नीट आपण सराव करत आहोत. सरावामध्ये आपल्याला वेळ बराचसा आहे. सरावाच्या मैदानात जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या मैदानात कमी रक्त सांडावं लागतं. त्यामुळे आपल्याला सराव चांगला करायचा आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी शेवटचा पर्याय आहे 120 भागेला 5. 5 1 5 छेदामध्ये एकच राहिला शिल्लक आणि 5 दुने 10, 2 शिल्लक झाले, 5 चोक 20 म्हणजे 24/1 हे चुकीचं आहे आणि तेच उत्तर आपल्याला निवडायचं आहे. या ठिकाणी 24/5 उत्तर आलेलं नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. एका शहराचे तापमान दुपारी 12 वाजता. बघा दुपारी 12 वाजता 0 वर 10 इतके होते. 10 एवढे होते. 10 म्हणजे अधिक 0 वर म्हणजे अधिक 10 होते. दर तासाला 2 ने तापमान कमी होते. तर रात्री 12 वाजता त्या शहराचे तापमान किती असेल? बघा दुपारचे 12 ते रात्रीचे 12, दुपारचे 12 ते रात्रीचे 12 यामध्ये 12 तासाचा फरक आहे. किती मित्रांनो? 12 तासाचा फरक आहे. 12 तासांचा फरक. बरोबर आहे. आणि प्रत्येक तासाला 2 म्हणजे 12 गुणेला 2 या ठिकाणी आपल्याला करावं लागणार आहे. 12 गुणेला 2 मग 2 कमी होते. कमी होते म्हणजे -2. कमी होते म्हणजे काय? -2 म्हणजे 12 गुणेला -2. त्या ठिकाणी जर आपण गुणाकार केला तर 12 दुने 24 परंतु -24. -24 होईल. कमी होईल म्हणजे -24 होईल. मग या ठिकाणी +10 -24° आपण या ठिकाणी याची वजाबाकी किंवा बेरीज जी म्हणून ती करावं लागणार आहे. मग या ठिकाणी -10 +10 -24 म्हणजे या ठिकाणी 24 - 10 जातील, चिन्ह वजा संख्येचं येईल. 24 - 10 म्हणजे 14°C. परंतु कसे तर ऋण 14°C त्याच शहराचं तापमान असणार आहे रात्री 12 वाजता. रात्रीच्या 12 वाजता त्या शहराचं तापमान असणार आहे -14°C. बघा -14°C पर्याय क्रमांक 4 आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण निवडणार आहोत की पर्याय क्रमांक 4. प्रश्न 12वा -119/13 ही परिमेय संख्या ज्या दोन पूर्णांकांच्या दरम्यान आहे त्या पूर्णांकांचा गुणाकार किती? बघा अशा वेळेस जी परिमेय संख्या दिलेली आहे तिचं दशांश स्वरूप आपण काढूया, म्हणजे आपल्याला तिच्या अगोदरचे आणि नंतरचे पूर्णांक या ठिकाणी मिळतील. बघा या ठिकाणी वजा, वजा चिन्ह सुद्धा महत्वाचं आहे बरं का. 2 पैकी एकच ठिकाणी वजा म्हणजे उत्तराचं चिन्ह वजा येणार आहे. 13चा पाढ आपल्याला म्हणायचा आहे. 13 5 65, 13 7 78, 13 7 91, 13 9 117, 13 9 117, 119 मधून 117 गेले, शिल्लक 2 राहिले मित्रांनो. त्या ठिकाणी पॉईंट देऊया आणि 2 नंतर असं पॉईंट 20 झाले. आता 13 1 13, 20 - 13 या ठिकाणी 7 उरतात. 7 वर पुन्हा 0 70, 13 5 65 म्हणजे या ठिकाणी हा जो अपूर्णांक आहे तो आहे -9.15 म्हणजे 9 - 9
ते -10च्या दरम्यान हा अपूर्णांक येतो मित्रांनो. 9.1, 2, 3, 4 तर 99 पर्यंत 9.99 पर्यंत म्हणजे 9 -9 आणि -10च्या हे दोन पूर्णांक आहेत. -9 आणि -10 हे दोन काय आहेत? पूर्णांक आहेत. यांच्या दरम्यान हा अपूर्णांक येतो. तर आपला प्रश्न विचारलेला आहे त्या पूर्णांकांचा गुणाकार किती म्हणजे यांचा गुणाकार. बघा दोन्ही संख्या ऋण आहे म्हणजे उत्तरात चिन्ह धन येणार आणि 9 गुणिले 10 90 आहे 90 म्हणजे धन 90 अधिक 90 हे आपलं योग्य उत्तर आहे. बघा पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतं म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आपण या ठिकाणी देत आहोत. मग आता लगेच तुमच्यासमोर दुसरा प्रश्न आहे आणि तो प्रश्न आहे की 7/4 सोपा प्रश्न आहे एकदम. आपला बराचसा सराव झालेला आहे त्यामुळे हे प्रश्न आता आपल्याला चिल्लर वाटायला लागलेले. बघा 7/4 चे दशांश रूप म्हणजे भागाकार करायचा. बघा 4 एक 4 7 - 4 3 शिल्लक राहतात पॉईंट दिला आणि 4/3 म्हणजे जे उत्तर 75 येते सगळ्यांना पाठ झालेले जवळपास. बघा तरी पण 7 चौक या ठिकाणी 30 झाली 7 चौक 28 2 शिल्लक उरले 2 0 20 आणि 4 पंचे 20 म्हणजे 1.75 आपलं उत्तर आहे. बघा पर्याय क्रमांक 2 दर्शवते म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 2 निवडत असतो. बघा प्रश्न क्रमांक 14 सोपा प्रश्न आहे. वजा 5/8 बरोबर किती? अंश वजा आहे छेद अधिक आहे म्हणजे उत्तरात चिन्ह वजा असणार आहे. बघा या ठिकाणी हा छेदाधिक अपूर्णांक आहे पहिला भाग शून्याचा जाणार आहे 0 पॉईंट नंतर 0.50 झाले बरोबर आहे. 6 8चा आपल्याला भाग जाणार आहे 8 सकम 48 8 6 48 50 - 48 2 उरतात 2 0 20 आणि 8 दुने 16 20 - 16 4 उरतात 4 0 40 आणि 8 पंचे 40 0.625 परंतु कसे वजा 5/8 म्हणजे 625 हे सुद्धा बऱ्याच जणांचं पाठ असतं बरोबर आहे म्हणजे वजा 0.625 या ठिकाणी पर्याय क्रमांक 1. बघा अधिक 625 पण दिलेलं आहे बरं का 0 परंतु आपल्याला ठिकाणी दोघांपैकी एक संख्या ऋण आहे म्हणजे उत्तरात चिन्ह ऋण घ्यावं लागणार आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 काळजीपूर्वक निवडायचा आहे. बघा पुढचा प्रश्न आहे एकदम सोपा प्रश्न आहे खूपच सोपा आहे. बघा 15 क्रमांक बघा पुढीलपैकी कोणती परिमेय संख्या सर्वात लहान आहे? आता ऋण संख्या जर असेल तर ऋण संख्या लहान असतात आणि जी सगळ्यात मोठी ऋण संख्या ती सर्वात लहान असते. बघा या ठिकाणी -100 ही शून्यापासून सर्वात दूर आहे म्हणून सर्वात लहान परिमेय संख्या ही -100 आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर निवडूया. बघा प्रश्न क्रमांक 16 पुढीलपैकी कोणती परिमेय संख्या सर्वात मोठी आहे? बघा या ठिकाणी ना छेद समान आहेत ना अंश समान आहेत म्हणजे या ठिकाणी आपल्याला दशांश रूप किंवा भागाकार करून परिमेय संख्येचा लहान मोठापणा ठरवायचा आहे. पहिला पर्याय आहे बघा या ठिकाणी 80/15 यांचा भागाकार रूप आपण या ठिकाणी बघूया. 15 1 15 5 75 15 5 75 80 - 75 5 उरतात पॉईंट देऊया या ठिकाणी 50 झाले म्हणजे 5 रुपये 50 मग 15 त्रिक 45 पुन्हा 5 उरतात 50 पुन्हा 15 त्रिक 45 ठीक इथे थांबूया आपण पॉईंट नंतर 2 संख्येपर्यंत जाऊन थांबूया. आता 2 नंबरचा पर्याय आपण या ठिकाणी बघूया. 15/80 हा छेदाधिक अपूर्णांक हा याच्यापेक्षा मोठा असणार याला सोडून दिलं तरी चालतं कारण का तर या ठिकाणी आपलं सुरुवातीलाच बघा 0 पॉईंट आता 150 झाले बरोबर. 80 1 80 80 दुने 160 80 1 80 एकचाच भाग जातोय ठीक आहे. त्या ठिकाणी जे शिल्लक उरत आहेत 70 शिल्लक उरत आहेत आणि 70 वरती पुन्हा 0 जवळपास या ठिकाणी 700 होतात. मग आता 80 ने आपण या ठिकाणी 700 ला भाग द्यायचा आहे. बघा 8 7 56 8 8 64 म्हणजे 80 गुणिले 8 640 ठीक आहे. पॉईंट नंतर 2 संख्येवर आपण थांबूया. आपल्याला फक्त तुलना करायची भागाकार नाही करायचं. आता पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3 चं उत्तर काय 4 आहे डायरेक्ट पूर्णांक आहे. आपण तुलनेसाठी डायरेक्ट हे 4 जशा तशी घेऊ शकतो आणि पर्याय क्रमांक 4 ठिकाणी 53 अंश छेद 13 याचं पण भागाकार रूप आपल्या ठिकाणी बघावं लागणार आहे. काय येतं बघा 13 2 26 13 3 49 13 चौक 52
53 वजा 52 एक शिल्लक राहिला, पॉईंट देऊया, पॉईंट नंतर एक संख्या तरी पण छोटी होते, मग 13 0 0, पुन्हा आता या ठिकाणी 0, 13 5 65, 13 71, 13 7 91, 13 7 71. आता या चार पर्यायाचं तुलना करणं आपल्याला सोपी गोष्ट आहे. त्या ठिकाणी 5.33 हे उत्तर सगळ्यात मोठं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्या ठिकाणी निवडावं लागतंय. पर्याय क्रमांक 1. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील संबंध अचूक आहे, म्हणजेच लहान मोठेपणा ठरवायचा आहे आणि परिमेय संख्यांचा लहान मोठे ठरवत असताना जर दोनच परिमेय संख्या दिलेल्या असतील तर त्यांची तुलना करणं अतिशय सोपं असतं. बघा, पहिली जोडी आहे -2/3 आणि 1/2. या ठिकाणी पहिल्याच्या अंशाला दुसऱ्याच्या छेदाने आणि दुसऱ्याच्या अंशाला पहिल्याच्या छेदाने गुणून जो मोठा तो मोठा आणि जो लहान तो लहान. बघा, 2 दुणे 4 वजा 4 आणि 3 1 3 वजा 3. आता ऋण संख्यामध्ये कसं असतं, जी संख्या लहान ती मोठी असते, म्हणजे अशा पद्धतीने आपण चिन्ह देऊया. या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे, म्हणजे हा संबंध चूक दाखवलेला आहे. आपल्याला योग्य संबंध शोधायचा आहे. आता पुढचं, ठीक आहे. बघा, या ठिकाणी 2 दुणे 4. बघा, या ठिकाणी कधीही ऋण संख्या ह्या लहान असतात धन संख्यांपेक्षा, म्हणजे हा पर्याय डायरेक्ट चुकीचा आहे. कारण या ठिकाणी ऋण संख्या मोठी दाखवलेली आणि धन संख्या लहान दाखवलेली आहे. आता पर्याय क्रमांक 3 आपण या ठिकाणी बघूया. बघा, 5 त्रिक 15 वजा 15, या ठिकाणी 4 दुणे 8 वजा 8. या ठिकाणी जी संख्या मोठी ती लहान असते ऋणाच्या बाबतीमध्ये, म्हणजे ही 15 वजा 15 लहान आणि वजा 8 मोठी. बघा, असाच संबंध इथे दर्शवलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला निवडावं लागणार आहे. पर्याय क्रमांक 3 हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांमध्ये देखील हा व्हिडिओ शेअर करा. बघा मित्रांनो, या सराव संचातील शेवटचा प्रश्न वजा 1/2, 1/8, 1/3 आणि 1/4 यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? सगळ्यात प्रथम जर बघितलं तर सर्व संख्या ऋण आहे, म्हणजे जी लहान ती मोठी असणार आहे. आणि दुसरा नियम जर बघितला तर सर्व संख्या काय आहेत, अंश समान आहेत. सर्व संख्यांचे अंश समान आहेत. आणि आपल्याला एक रूल्स माहिती आहे, जर अंश समान असताना ज्याचा छेद मोठा ती संख्या लहान, ज्याचा छेद मोठा ती संख्या लहान, हे धन पूर्णांकाच्या बाबतीमध्ये आहे. परंतु ऋण पूर्णांकाच्या बाबतीमध्ये ज्याचा छेद मोठा, ज्याचा जो छेद आहे मोठा ती संख्या आपल्याला लहान या ठिकाणी मिळते, आणि लहान संख्या म्हणजेच ऋणाच्या बाबतीमध्ये ती मोठी असते. ठीक आहे, हे नियम आहे. हे जर पाठ असतील तर तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी उत्तर निवडू शकता, वजा 1/8. बट जर नियम लक्षात नसतील तर सरळ सरळ त्यांना दशांश स्वरूपामध्ये घ्यायचं. मी तेच करत असतो की आता नंबर 1 ची संख्या आहे ती आपण दशांश स्वरूपामध्ये घेऊया आणि लगेच आपल्याला उत्तर या ठिकाणी मिळतं, वजा 1/2. याचं उत्तर माहिती आहे, वजा 0.5 किंवा 0.50 2 पर्यंत घेऊ, म्हणजे तुलना करायला सोपं जातं. त्यानंतर वजा 1/8 याचं उत्तर आपण काढू शकतो, वजा 0. आता 10 झालेले आहेत. बघा, 8 1 8, त्यानंतर 2 उरले, 2 वर 0 20, 8 दुणे 16, ठिकाणी 4 उरले, 4 वर 0 40, 8 पंचे 40. आता त्यानंतर बघा, वजा 1/3 याचं उत्तर काय भेटतं बघा, वजा 0.10 झाले, 3 त्रिक 9, पुन्हा 1 उरला, पुन्हा 10, 3 त्रिक 9 आणि 3 त्रिक 9 अशा पद्धतीने हे वाढत जाणार आहे. त्यानंतर सर्वात शेवटी वजा 1/4. तर याचं उत्तर आपल्याला माहिती सर्वांना, वजा 1/4 म्हणजेच वजा 0.25. तर तिसरी जी संख्या ती 0 घेऊया आपण. आता बघा, या ठिकाणी 500 करूया, कारण आपण 3 पर्यंत उत्तर काढलं सर्वांचं. आता याची तुलना करणं सगळ्यात सोपं आहे. त्याच्यामध्ये जी सर्वात लहान ती सर्वात मोठी. 500, 125, 333 आणि 250. तर 125 ही सगळ्यात लहान आहे, आणि ऋण अपूर्णांकामध्ये जी लहान असते ती मोठी असते. जी लहान असते ती मोठी असते, म्हणजे कसं, वजा 1 हा मोठा आहे वजा 2 पेक्षा, वजा 2 हा मोठा आहे वजा 3 पेक्षा, वजा 3 हा मोठा आहे वजा 4 पेक्षा. अशा पद्धतीने तो क्रम असतो, म्हणून जी लहान असते ती मोठी असते. तर ह्या पर्यायामध्ये वजा 0.125 सगळ्यात लहान आहे, म्हणून तो सगळ्यात मोठी संख्या आहे, सगळ्यात मोठी परिमेय संख्या आहे.
म्हणजे प्रश्न क्रमांक 18चं उत्तर पर्याय क्रमांक या ठिकाणी -1/8 3 मध्ये दिसतंय. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. धन्यवाद मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. थँक्यू.